मुंबई आणि धारावी काही अलग नाही. मुंबई आणि धारावी हे एकच आहे. ज्या पद्धतीने मराठी माणूस राहतो, त्याच पद्धतीने 18 पगड जातीचे लोक राहतात. सर्व समान लोक त्या ठिकाणी राहतात. आणि या धारावीचा आता विकास होणार आहे. अदानी हे आता विकास करणार आहेत. अशा प्रकारचे आता व्हिडिओ सुद्धा सुरू झालेले आहेत. आता नेमका विकास अदानीचा होणार आहे की या सर्वसामान्य लोकांचा होणार आहे? 18 पगड जातीच्या लोकांचा होणार आहे? याचा आढावा थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आता मित्रांनो, ज्या पद्धतीने धारावी आहे, धारावीत सर्वसामान्य लोक राहतात. जे खेड्यापाड्यातील लोक आहेत त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्याचनंतर काही प्रमाणात त्या ठिकाणचे स्थायिक लोक आहेत. बौद्ध असतील, मातंग असतील, सर्वसामान्य त्या ठिकाणी लोक राहतात. सर्व जातीची त्या ठिकाणी लोक राहतात. आता ज्या पद्धतीने या अदानी अंबानी जे आहेत त्या महाराष्ट्रातील लोकांचा विकास करतायत, अशा पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहेत. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विरोध होत आहे, अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात येत आहे. परंतु ज्या पद्धतीने अदानींना या सर्वसामान्य लोकांच्या हिताचा आता कुठेतरी निर्णय घ्यायचा आहे, अशा पद्धतीने त्याची भूमिका आहे. परंतु नेमका विकास कोणाचा होणार आहे? आता एक पिक्चर पाहिलेला होता तुम्ही, रजनीकांत यांचा पिक्चर आहे, तो काली नावाचा पिक्चर आहे. त्या काली नावाच्या पिक्चरात सुद्धा असेच काही उद्योगपती त्या ठिकाणी विकासाच्या नावाने धारावीचा विकास करू, त्यांना घर राहायला देऊ, अशा पद्धतीने त्या पिक्चरच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं. परंतु विकास कोणाचा होणार आहे? त्या ठिकाणी जाळपोळ होते. त्या पिक्चराच्या माध्यमातून असेल किंवा सर्वसामान्याचे त्या ठिकाणी विचार असतील, ते त्या पिक्चराच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी जाळपोळ होते. राजकीय लोक आहेत, त्या राजकीय लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कशा पद्धतीने कारस्थान केले जाते हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्या पिक्चरच्या माध्यमातून दिसते. आता जर अदानीला या सर्वसामान्य लोकांचा जर विचार करायचा असेल किंवा त्यांच्या हिताचा जर निर्णय घ्यायचा असेल, तर ते खरंच शक्य आहे का? आता या काळात जर बिझनेसमॅन असतील, त्यांना 2 पैसे कसे मिळतात ती त्यांची भूमिका असते. या ठिकाणी एखादा प्रकल्प चालू करतील, त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या ज्या जागा आहेत त्या हिसकून घेण्याचं काम करतील आणि त्याला कुठेतरी खालच्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर किंवा 10व्या मजल्यावर किंवा 15व्या मजल्यावर त्याला एखादी खोली देतील, एखादा फ्लॅट देतील. त्यामध्ये 1 बाय 1 किचन रूम असेल, 1 रूम असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना रूम देतील. आता त्या एखाद्या ठिकाणी जर म्हातारे माणसं असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील किंवा मुलाचं शिक्षण असेल, त्या ठिकाणी त्यांना जाण्याकरता किती टाइम लागेल आणि परत खाली उतरण्याकरता किती टाइम लागेल? एखादी सर्वसामान्य लोक जर जागा घ्यायची झालं तर त्या ठिकाणी शक्य होत नाही. मुंबईच्या ठिकाणी ती शक्य होत नाही. आणि विकास कोणाचा करणार आहेत? एखादी मोजकी जागा देऊन टाकतील, झाला त्यांचा विकास, सर्वसामान्याचा विकास झाला. आणि मोठमोठ्याला बिल्डरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, त्यांना त्या जागा विकल्या जातील आणि त्यांचा विकास होईल, अदानीचा विकास होईल. सर्वसामान्याचा विकास त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्या पिक्चरच्या माध्यमातून सुद्धा तेच दिसलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने मुंबईचा आता जे उद्योग असतील ते ज्या पद्धतीने बाहेर राज्यात जातात ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. अशा पद्धतीने जर या धारावीचा जर विकास व्हायचा असेल तर ते विकास नकोच आहे, असं मला तरी वाटते. त्या ठिकाणच्या लोकांची तरी तीच भूमिका असेल. ज्या पद्धतीने मराठी माणसाला मुंबईत जगणं सुद्धा कठीण होत आहे, व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी करता येत नाही, अशा त्या धारावीचा विकास काय होणार आहे? विकास तर त्या अदानीचाच होईल, अंबानीचाच होईल. सर्वसामान्याचा त्या ठिकाणी विकास होणार नाही, असं मला तरी वाटते. आज जर एखादा मराठी माणसाला त्या ठिकाणी जर व्यवसाय करायचा असेल, त्याला रक्ताचं पाणी करावं लागते. या ठिकाणी जर एखादा स्टॉल मांडला तर त्या ठिकाणी परप्रांतीय येतात, त्यांना धक्काबुक्की करतात. पोलीस प्रशासन असेल किंवा इतर नगरपालिकेचे लोक असतील, त्यांना धक्कीबुक्की करतात. त्या ठिकाणी व्यवसाय सुद्धा करून देत नाही. ज्या पद्धतीने परप्रांती त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांचा व्यवसाय सुरू झालेला आहे. ज्या टायमाला बाळासाहेब ठाकरे होते, ते या ठिकाणी तरी कुठेतरी वचक होती, या मुंबईत मराठी माणसाला जगण्यासाठी एक आधार होता. परंतु आता तेही सुद्धा दिसत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे तर आता कोणत्या पक्षात गेले त्यांनाच माहीत आहे आणि ते काय काम करतात, कशा पद्धतीने हित
जोपासतात त्यांनाच माहीत आहे. ज्या पद्धतीने राज ठाकरे कुठेतरी पुढाकार घेत होते, मराठी माणसाला कुठेतरी अस्मिता जपावी यासाठी ती लढत होती. त्यांना राजकारणाचा लढा होता. अशा पद्धतीने लोकांच्या चर्चा झाल्या आणि ते राजकारणासाठी करत आहेत अशा पद्धतीने सुद्धा सर्वसामान्य लोकांची, जे पुढाकारी लोकांची आहे, ते राजकीय लोकांची आहे, ते तशा प्रकारची भूमिका होती. परंतु विकास जर करायचा असेल, अदानीचा जर विकास जर व्हायचा असेल, तर धाराशिव त्यांना मात्र नक्कीच हवी आहे. जोपर्यंत धाराशिवी त्यांच्या हातात ते कब्जा होत नाही, त्या जमिनीवरती कब्जा होत नाही, तोपर्यंत त्यांचाच विकास होणार नाही. सर्वसामान्याचा विकास विसरून जा, सर्वसामान्याचा विकास होत नाही. त्या ठिकाणचे धाराशिवचे लोक आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते जगत आहेत. अक्षरशः एका खोलीतनी आई वडील झोपलेले असतात, दुसऱ्या खोलीतनी मुलं बाळ झोपलेले असतात, एखादी नवीन फॅमिली असतात, त्यांना त्याच ठिकाणी कशा पद्धतीचा संघर्ष करावा लागतो ते त्या ठिकाणच्याच लोकांना माहित आहे. जर एखादा व्यवसाय करायचा असला तरी त्या ठिकाणच्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीने त्याच्यावरती सध्याचे हाल आहेत. आणि या धाराशिवचा जर विकास करायचा असेल तर त्या पद्धतीने त्या लोकांच्या जमिनी किंवा त्या जागा बळकावल्या जातील आणि त्यांना कुठेतरी व्यवस्थित अशा पद्धतीचे घर असेल किंवा एखादं त्यांचा निवारा असेल त्यांना देणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर त्या सर्वसामान्य लोकांचा विकास होणार आहे. अथवा अदानीचाच विकास या ठिकाणी होऊ शकतो, सर्वसामान्याचा विकास त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब